परमेश्वर देवापणे जसं प्रारंभी मनुष्याला घडवलं, पृथ्वीची निर्मिती केली आणि आपल्याला माहीत आहे की पाप कसं जगात आलं आणि मग त्याच्यानंतर ना मनुष्य पापाच्या स्वाधीन झाला, सैतानाचा गुलाम झाला आणि अशा या सर्व परिस्थितीमध्ये जसजसं पाप जगात वाढत गेलं, वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला घडताना पाहायला मिळतात की कसं लोकांचा ओघ जो आहे किंवा जीवन जगण्याची जी पद्धत आहे ती जास्त पापाकडे सवकलेली होती आणि त्या पद्धतीमध्ये काही असे सामर्थ्यवान लोक जुन्या करारात झालेले आहेत की त्यांच्याबरोबर परमेश्वराने सामर्थ्याची कामं केली, त्यांचा उपयोग परमेश्वराने त्याच्या गौरवार्थ केला आणि प्रभूचं महान नाव त्या लोकांच्या जीवनामध्ये उंच झालेलं आपण पाहतो. जुना करार आणि नवीन करार ह्या दोन गोष्टी आपल्याला ठाऊक आहेत. जुन्या करारातले जे लोक होते त्यांच्यासाठी काही विशेष गोष्टी आहेत, नवीन करारामध्ये काही गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपण वेगळ्या रीतीनं त्याच शास्त्राकडे आपण पाहतो. येशू ख्रिस्ताच्या रक्ताने अनेक गोष्टीमध्ये फार मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आपला जो परमेश्वर आहे तो करार करणारा देव आहे. किती लोक आमेन म्हणतील? म्हणा, माझा देव करार करणारा देव आहे. सगळ्यांनी म्हणा, माझा देव करार करणारा देव आहे. बर, आता कराराचे दोन प्रकार आहे. कोण मला सांगेल दोन करार कोणते? ते नाही तर अजून करार करण्याचे दोन प्रकार आहेत, ते मी आज तुम्हाला सांगतो. आधी सुरुवातीला आपल्याला बायबलमध्ये दोन करार दिलेत, नवा करार, जुना करार, परंतु दोन प्रकारचे करार करण्याची पद्धत आहे. किती प्रकारचे करार सांगणार मी तुम्हाला? दोन प्रकारचे करार. आता ह्या दोन प्रकारच्या करारामध्ये एक असतो करार की ज्या करारामध्ये शर्त असते. शर्त असलेला करार, शर्त म्हणजे अट असलेला करार. समजा दोन व्यक्तींना करार करायचा आहे. किती लोकांना करार करायचा आहे? दोन व्यक्तीला करार करायचा आहे. मग करार करत असताना त्या काळात अशी रीत होती की एखादं जनावर, बकरा वगैरे काहीतरी कापलं जाणार आणि त्याचे दोन भाग करणार आणि मग त्या ठिकाणी एक भाग इकडे ठेवणार, दुसरा भाग तिकडे. ते रक्त जे सांडलेलं असेल त्या रक्तामध्ये एकाने येऊन उभं राहायचं आणि दुसऱ्या बाजूने दुसऱ्याने येऊन उभं राहायचं आणि ते दोघं हस्तांदोलन करणार, हात मिळवणार आणि ते दोघं म्हणणार की आज आम्ही दोघं जण मिळून एक करार करत आहोत. दोघं जण मिळून करार करणार. तर तो ज्यावेळेस शर्तीचा करार होता, शर्त असणारा करार होता, तर त्या करारामध्ये एकाने जरी करार मोडला तरी तो करार रद्द व्हायचा. समजा एकाने करार मोडला तर तो दुसरा पण त्या करारातून सुटून जायचा. अशा प्रकारचे करार केले जात असत. आता भारत पाकिस्तान मध्ये कसा करार आहे? शांततेचा करार आहे की बाबा आम्ही तुम्हाला काही करणार नाही, तुम्ही पण आम्हाला काही करायचं नाही, शांत राहा. पण ज्यावेळेस त्यांनी करार मोडला त्यावेळेस भारताने पण करार मोडून टाकला आणि त्यांना दाखवून दिलं की तुम्ही करार मोडला तर आम्ही पण तो काय करार टिकवणार नाही. शांतीचा करार. देवाच्या प्रिय लोकांनो, अशाच प्रकारे करार करण्याची पहिली पद्धत, शर्त ठेवून केलेला करार ही पहिली पद्धत की ज्यामध्ये दोघांनी करार केलेला आहे आणि त्या दोघांनी केलेल्या करारामध्ये एकाने जर करार मोडला तर दुसरा पण त्या करारातून मुक्त होणार. तो करार पूर्ण कॅन्सल केला जाणार. त्याच्यानंतर दुसरा जो करार करण्याची पद्धत आहे तो म्हणजे बिनशर्त करार. त्याच्यामध्ये कुठलीही अट नाही किंवा कुठल्याही प्रकारची शर्त नाही, फक्त करार केला जातो आणि तो करार पाळला जातो. तो शर्तीचा करार आहे आणि ती शर्त ठेवून किंवा कुठल्याही गोष्टी ठेवून तो करार केला जात नाही. उदाहरणार्थ, समजा दोन लोकांमध्ये करार झाला की आज नंतर माझ्या विहिरीचं पाणी मी तुला देणार. मग नंतर कालांतराने ज्याला पाणी आपण देतोय तो जरा कधी असं तोंड वाकडं तिकडं करतो. आपल्याला रस्त्याने जाताना आपण त्याच्यावर उपकार करतोय, त्याला पाणी देतोय. पण जो मोठ्या मनाचा आहे तो म्हणणार की तो कसाही वागला, त्याचं तोंड वाकडं करो, नाही तर तो माझ्या पाठीमागं मला वाईट म्हणो किंवा काहीही त्याच्या जीवनात असो, मी हा करार मोडणार नाही. माझं मन मोठं आहे, देवाने मला आशीर्वाद दिलाय, घे माझ्या विहिरीचं तुला पाणी, कारण मी करार केलाय. तू गद्दार होशील पण मी गद्दार होणार नाही. असे काही लोक असतात. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. हा बिनशर्तीचा करार आहे, बिनशर्तीचा करार.
आता बायबलमध्ये देवाचा दास आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्या कराराबद्दल. बायबलमध्ये बरेच करार आहेत. नोहाचा करार आहे, दाविदाचा करार आहे, वेगवेगळ्या रीतीनं देवाने त्याच्या लोकांशी करार केलेला आहे. पण आता आज आपण अब्राहमाच्या कराराविषयी आपण काही गोष्टी शिकणार आहोत. कोणाचा करार? अब्राहमाचा करार. देवाने अब्रामाशी करार केला. आता त्या करारामध्ये, अब्रामा तू असं वागलास तर मी तसं करेल, असं केलं तर मी तसं करेल, हा शर्तीचा करार नव्हता. देवाने केलेला हा बिनशर्त करार होता. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? अब्रामा तू कसाही वागलास तरी आज तुझा विश्वास मी पाहतोय, तुझी एकनिष्ठता मी पाहतोय, तुझं माझ्यावरचं प्रेम मी पाहत आहे. आणि म्हणून अब्रामा तुझ्याशी आज मी करार करणार आहे. आणि परमेश्वराने अब्रामाशी करार केला. आमेन. सगळ्यात पहिली गोष्ट आपण उत्पत्ती 12वा अध्याय 1 ते 3 वचन वाचणार. सगळे तयार आहेत का? हो म्हणा सगळे. हा. उत्पत्ती 12वा अध्याय 1 ते 3 वचन. परमेश्वराने अब्रामाला सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपले बापाचे घर, आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. परमेश्वराने अब्रामाला काय सांगितले? तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र करीन. अभिवचन पहिलं, सुरुवात झाली त्याच्या अभिवचनांना देवाच्या. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील, तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करील. अभिष्ट म्हणजे काय? कोण म्हणलं चहा बिस्किट? अभिष्ट म्हणजे चहा बिस्किट नाही, अभिष्ट वेगळी गोष्ट आहे. काय अभिष्ट म्हणजे काय? जे लोक तुझ्याबद्दल चांगले विचार करतील त्यांचं मी चांगलं करेन, जे तुझ्या अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन. म्हणजे तुझा दोस्त तो माझा दोस्त. देवाने काय म्हटलं थोडक्यात? तुझं जे चांगलं करायचा प्रयत्न करतील त्यांचं मी चांगलं करेल, आणि तुझ्याशी कोणी वैर केलं तो माझा वैरी असणार आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, हे देवाचं पवित्र अभिवचन अब्रामासाठी आहे. तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन, तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. हा पहिला शास्त्रभाग. देवाने अब्रामाची या 12व्या अध्यायात भेट घेतली आणि त्याला बापाचं घर सोडायला सांगितलं, तिथून निघायला सांगितलं. आणि त्याला देवाने सांगितलं, तू इथून निघालास तर तुझं काय कल्याण करणार आहे, वचनदत्त देश देणार आहे, काय काय आशीर्वाद त्याच्यासाठी ठेवलेत. या पहिल्या 3 वचनामध्ये देव बापाने अब्रामाला प्रकट केलंय. पुढे आता उत्पत्ती 15वा अध्याय 5 आणि 6 वचन. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले. कुणाला? अब्रामाला. कशाच्या बाहेर? तंबूच्या बाहेर. देवाच्या प्रिय लोकांनो, अब्रामाशी परमेश्वराला बोलायचं होतं. त्यावेळेस देव बापाने अब्रामाला तंबूच्या बाहेर आणलं आणि मग देव त्याच्याशी बोलला. जर पेत्र मचव्यात बसून राहिला असता, पेत्राला पाण्यावर चालता आलं असतं का? नाही. अब्राम जर आतच राहिला असता, तंबूच्या आत राहिला असता, बाहेर आला नसता, तर त्याला देव त्याच्याशी कसं बोलला असता? कारण देवाने त्याला तिथून बाहेर आणून त्याला काही गोष्टी दाखवायच्या होत्या. त्याच्यामुळे आज आमचा तंबू जिथं आम्ही सुखरूप आहोत, आमचा मचवा जिथं आम्ही सुखरूप आहोत, कधी कधी आम्हाला सुरक्षित क्षेत्रापासून परमेश्वर बाहेर यायला सांगतो. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. कधी कधी तुम्हाला असं परमेश्वर सांगेल की जा अशा ठिकाणी जिथं सुवार्ता पोहोचलेली नाही, तिथं जाऊन माझं नाव सांग. कधी कधी परमेश्वर तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर पडायला सांगेल. जिथं तुम्ही सुरक्षित आहात, तुमच्या गावामध्ये, तुमच्या घरामध्ये, कदाचित परमेश्वर तिथून तुम्हाला उचलून एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी सांगेल, तिथून उठून दुसरीकडे निघण्यासाठी सांगेल. आणि मग ती वाणी आपण ऐकली पाहिजे. अब्रामासाठी देवाचं सांगणं आहे की बापाचं घर सोड. तिथून पुढे अब्रामाला देवाचं सांगणं आहे की आपल्या तंबूच्या बाहेर ये, म्हणजे मला तुझ्याशी बोलता येईल. परमेश्वर त्याच्याशी बोलत आहे. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले. काय म्हटले? आकाशाकडे दृष्टी लाव. कुठे दृष्टी लाव? आकाशाकडे दृष्टी लाव. तुला हे तारे मोजवतील तर मोज. अब्रामाला देवाने चॅलेंज केलंय, आकाशातले तारे तुला मोजता येतील का? मोजता येतील का?
तारे मोजता येतील का? ताऱ्यांची संख्या कशी आहे? अगणित आहे, ते मोजता येणार नाहीत. देवाने सांगितलं आकाशातील ताऱ्यांकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजवतील तर मोज. मग त्याने सांगितले तुझी संतती अशीच होईल. आमेन, हालेलुया. तुझी संतती आकाशातल्या ताऱ्यांसारखी होईल, जमिनीवरच्या वाळू सारखी मी तुझी संतती करणार आहे. देवाचं अभिवचन आब्रामासाठी आहे. आब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि आब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणला. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, अब्राहम या ठिकाणी देवापासून अभिवचन प्राप्त करतो. 12व्या अध्यायाच्या 1 ते 3 वचनामध्ये, 15व्या अध्यायाच्या 5 आणि 6 वचनामध्ये परत एकदा देवबापाने त्याची भेट घेतलेली आहे आणि परमेश्वराने त्याला परत आकाशातले तारे दाखवून त्याला अभिवचन दिलंय. त्याच प्रकारे आता पुढे आणखीन जाऊ आपण 17व्या अध्यायामध्ये. म्हणजे 12, 15 आणि 17 3 अध्यायातून थोडी थोडी वचनं आपण वाचत आहोत. 17व्या अध्यायाच्या 1 ते 6 वचनामध्ये काय लिहिलं ते पहा. उत्पत्ती 17, 1 ते 6. अब्राम 99 वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला. आणि काय म्हटलं परमेश्वर? मी सर्व समर्थ देव आहे, तू माझ्या समोर आहेस, हे मनात वागवून चाल व सात्विकपणे राहा. 99 वर्षाच्या एका वयस्कर देवाच्या सेवकाला देव सांगत आहे की सात्विकपणे राहा आणि समजून घे मी कोण आहे, तुझ्या बरोबर असलेला देव. दुसरं वचन, तुझ्या माझ्यामध्ये मी आपला करार स्थापतो. काय स्थापतो? करार स्थापतो. देव आब्रामाशी करार करत आहे. तुझ्या माझ्यामध्ये मी आपला करार स्थापतो, तुला मी बहुगुणित करील. तुला कसं करील? बहुगुणित करील. तेव्हा आब्राम उपडा पडला आणि देव त्याच्याशी बोलला. तो म्हणाला, पहा तुझ्याशी माझा करार हा, तू राष्ट्र समूहाचा जनक होणार. कोणाचा जनक? राष्ट्र. एका राष्ट्राचा नाही, खूप राष्ट्रांचा तू बाप होशील, राष्ट्र समूहाचा तू जनक होशील. आता आब्राम देवाचं अभिवचन ऐकतोय आणि ज्यावेळेस तो अभिवचन ऐकतो त्याच्या मनात एकच टेन्शन, हे प्रभू इथं अजून एक मुलगा होत नाहीये, एक संतान मला प्राप्त होत नाही, तू सांगतो राष्ट्र समूहाचा मी बाप होणार. त्याच्या मनात हे विचार चाललेले असतील की देवा तुझं अभिवचन काय आहे, हे मी कसं समजून घ्यावं. उपडा पडला परमेश्वरा पुढं. देव त्याच्याशी बोलत आहे आणि आब्राम त्याच्या पुढे उपडा पडून देवाला आज दंडवत घालून देवाशी बोलत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाचा अभिवचनाचा शब्द असा आहे, तुला मी बहुगुणित करीन. तेव्हा आब्राम उपडा पडला आणि देव त्याच्याशी बोलला. तो म्हणाला, पहा तुझ्याशी माझा करार हा, तू राष्ट्र समूहाचा जनक होणार. यापुढे तुला अब्राम म्हणजे श्रेष्ठ पिता म्हणणार नाहीत, तुला अब्राहाम असे म्हणतील, कारण मी तुला राष्ट्र समूहाचा जनक केले आहे. आमेन. देव बापाने अब्राम ह्या नावापासून त्याचं नाव अब्राहाम केलं. आधी फक्त तो श्रेष्ठ पिता, एक मोठा बाप असं म्हणू शकतो आपण, या प्रकारचं त्याचं नाव होतं. परंतु त्याचं नाव अब्राहाम असं करण्यात आलं की तो राष्ट्राचा पिता तो झाला. अशा प्रकारचं नाव देव बापाने त्याला दिलं. आणि पुढे 6व्या वचनात सांगितलंय, मी तुला अति फलसंपन्न करीन. किती? अति. देव ज्यावेळेस देतो तेव्हा तो कसा देतो? अति प्रमाणात देतो. ज्यावेळेस 5000 लोकांना भूक लागली होती, 5 भाकरी 2 मासे होते आणि ज्यावेळेस त्याच्यावरती आशीर्वाद आला, सगळेजण खाल्लं आणि बरोबर तंतोतंत झालं का? नाही. 12 टोपल्या उरल्या. किती लोक आमेन म्हणतील? तुमचे आशीर्वाद पुरून उरणारे असतील. तुमचे आशीर्वाद तुम्हाला इतके जास्त होतील की तुम्हाला ठेवायला जागा पुरणार नाही. ज्यावेळेस देव द्यायला सुरुवात करतो त्यावेळेस माणसाला तो ओसंडून देतो, ओतप्रोत देतो. आम्हाला ठेवायला जागा पुरणार नाही असे आशीर्वाद तो आम्हाला देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. ओसंडून आशीर्वाद वाहतील असं तो देणारा देव आहे. आणि परमेश्वराने त्याला सांगितलं, मी तुला अति फलसंपन्न करीन, तुझ्यापासून मी राष्ट्र निर्माण करील, तुझ्यापासून राजे उत्पन्न होतील. आमेन. हालेलुया. देवांच्या प्रिय संतगणांनो, आज हे देवाचं पवित्र वचन 3 वेगवेगळ्या टप्प्यांमधून आपण पाहिलंय. या व्यतिरिक्तही देव अब्रामाशी बोललेला आहे. वास्तविक 5 वेळा देव अब्रामाशी बोलला. किती वेळा?
5 वेळा बोललेला आहे. परंतु ह्या 3 शास्त्र भागातून आपण काही गोष्टी समजलेलो आहेत. देव बापाने 3 प्रकारची अभिवचनं आब्रामाला दिली आहेत. सगळ्यात पहिलं अभिवचन आब्रामाला देव बापाने दिलं, वचन दत्त देशात मी तुला घेऊन जाईल. कुठं घेऊन जाईल? वचन दत्त देशात. जो देश तुझा नाही त्या देशात मी तुला घेऊन जाईल. आमीन. सगळ्यात पहिला आशीर्वाद आब्रामासाठी की मी तुला अशा भूमीवरती घेऊन जाईल की जी भूमी परकीयांची आहे, पण ती भूमी मी तुला देईल आणि त्या वचन दत्त देशाकडे मी तुला घेऊन जाईल. दुसरी गोष्ट देवाने त्याला सांगितली की मी तुला बहुगुणित करेल. कसं करेल? बहुगुणित करेल. आणि तिसरी गोष्ट देवाने त्याला सांगितली, मी तुला संपन्न करेल. मी तुला संपन्न. 3 गोष्टी. पहिली गोष्ट वचन दत्त देश, दुसरी गोष्ट बहुगुणित, आणि तिसरी गोष्ट संपन्न करील. आपला देव अभिवचनाचा देव आहे. हालेलुया. आपला परमेश्वर त्याचं अभिवचन कधीच वाया जाऊ देत नाही. एकदा देव बोलला, कधी कधी काय होतं की देव बोलतो, मग आपण आनंदी होतो, येस लॉर्ड तू माझ्याबद्दल बोलला. आपण खुश होतो, खुश झालो, मग चर्च मधून भविष्यवाणी झाली, आज मला देव असं असं बोललाय, प्रभू तुला धन्यवाद, आपल्याला दर्शन मिळतं, दृष्टांत मिळतो, आपण खुश होतो आणि मग खुश होऊन घरी जातो. आणि घरी गेल्यावर काहीतरी मोठं टेन्शन उभं असतं. हालेलुया. आणि मग ते टेन्शन घरातलं सुरू झालं की मग आपल्याला वाटतं की हे देवा काय आहे हे? तू तर मला सांगितलं की मला एवढं मोठं अभिवचन आहे, माझ्यासाठी एवढा मोठा आशीर्वाद आहे, माझ्या जीवनावर तुझी एवढी मोठी कृपा आहे, आणि अचानक या घरामध्ये किती समस्या आहे. मग काय होतं की जरा वाद थोडी मिनमिनायला सुरुवात होते. आपल्यावरचं संकट, आपल्यावरची अडचण आपल्याकडे आलेली असताना आपलं मन कुठंतरी खचित व्हायला सुरुवात होते. आणि मग हळूहळू हळू लोक दृष्टांत विसरायला सुरुवात करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा दृष्टांत तुम्ही विसरलात तरी तुमचा देव विसरणार नाही. हालेलुया. कितीतरी वेळा आम्ही आमच्या ध्येयापासून परावृत्त होतो, पण स्वर्गात बसलेला बाप आहे तो त्याच्या लोकांना दिलेले दर्शन लक्षात ठेवतो. शुनेमेतल्या स्त्रीला आलिशाने सांगितलं वसंत ऋतू पुनरुपी येईल आणि तू पुत्र उराशी धरशील. आलिशा बोलला, आलिशा निघून गेला, देवाचा दास निघून गेला, देवाचा दास विसरून गेला असेल, पण त्या शब्दाचं स्मरण देवाला ठेवावं लागलं. वसंत ऋतू येण्याच्या आत मला हिला ब्लेस करायचंय. तुमचे शब्द परमेश्वर ऐकत असतो. प्रत्येक प्रॉफेसीज ज्या देवाकडून आलेल्या आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, जेव्हा तुम्ही काहीच नसता त्यावेळेस जे जे देव तुमच्याशी बोलतो त्या भविष्यवाण्या घट्ट धरून ठेवा, कारण माझा देव कधीच भविष्यवाणी अर्धवट राहू देत नाही. हालेलुया. आब्रामाच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती आहे की आब्रामाला आता वाटतंय की मी वयातीत झालोय, 99 वर्षाचा वयस्कर व्यक्ती आहे, माझ्या जीवनात काय होणार आहे आता त्याला ठाऊक नाहीये, पण त्याचा विश्वास त्याच्या देवावरती आहे. 3 प्रकारच्या करारांच्या द्वारे देव त्याच्याशी बोललेला आहे. पहिला काय करार? वचन दत्त देश मी तुला देईन, इथून निघ, तुला असा दुधामधाचा असा आशीर्वाद देश तुला देऊन टाकतो, तुझ्या संततीला देऊन टाकणार आहे मी, फक्त तू विश्वासाने पाऊल पुढे टाक. वचन दत्त देश देईन. दुसरी गोष्ट, मी तुला बहुगुणित करणार आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, मी तुला संपन्न करणार आहे. अब्राम एक असा देवाचा दास होता की आपला पुतण्याबरोबर घेतलं त्यांनी, काय त्याचं नाव? लोट. त्या लोटाला बरोबर घेतलं आणि नंतर काय झालं की गुराख्यांमध्ये भांडणं व्हायला लागले. अब्रामाची पण गुरं होती, लोटाची पण गुरं होती, पण कसं नाही, चायची दादा किटली गरम, हे काय पूर्वीपासून चालत आलेलं आहे. ते चुलता पुतण्यामध्ये काही टेन्शन नाही, ते लोक दोघं पण छान राहायचे, पण गुराख्यांचे भांडणं व्हायचे. तुझे गुरं इकडे आले, आमचे गुरं तिकडे आले. तर अब्रामाने डिसिजन घेतला की आता आपण सेपरेट होऊया. त्याने विचारलं, तू कुठं जायचं तिथं जा, त्याच्या विरुद्ध दिशेला मी जाईल. लोटाने इकडं तिकडं नजर टाकली आणि मग त्याला दिसलं, अरे वा वा वा, त्या बाजूला तिकडं खूप मस्त शहर आहे सदोम गमोरा, मी तिकडे जाणार, कारण तिथं संपन्नता आहे, तिथं पैसा आहे, ते फार मोठं शहर आहे, तिथं माझी फार उन्नती होईल. हे फार फार उन्नती डोळ्याला जे चांगलं वाटलं त्या रस्त्याने लोट गेला. आता अब्रामाने बघितलं तिकडं मोठं शहर आहे,
आणि दुसऱ्या बाजूला येलोन झाडाची वनराईचं जंगल आहे. एक शहराकडे गेला, दुसरा अरण्याकडे गेला. पण देवाच्या प्रिय लोकांनो, एक कान उघडे ठेवून एक गोष्ट ऐका, लक्ष देऊन एक गोष्ट ऐका. अब्राहम जंगलात जरी राहिला, देवाने त्याला तिथं संपन्न केलं. हालेलुया. त्या शहरापेक्षा, त्या वनराईमध्ये, त्या अरण्याच्या ठिकाणी देवाने त्याला संपन्न केलं. म्हणून डोक्यातून ते विचार काढून टाका. मी शहरात गेलो तर मी उन्नती पावेन, मी अमेरिकेला गेलो तर मोठा माणूस होईल. जर देवाला तुम्हाला मोठं करायचं, तो शेंडीमधून तुम्हाला उंच करणार आहे. तुमच्या गावामधून तो तुम्हाला एक्सपांड करणार आहे, तुमची वाढ करणार आहे. तुम्ही मोठे व्हाल, तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद ओतले जातील. तुम्ही कुठं आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही कोणत्या देवाची आराधना करता हे लक्षात ठेवा. ज्या येशूकडे तुम्ही आलेले आहात, तो प्रभू संपन्न करणारा देव आहे, आशीर्वाद देणारा देव आहे. 3 प्रकारची वेगवेगळी अभिवचनं परमेश्वर देव बापाने आब्रामाला दिले. पहिलं अभिवचन वचनदत्त देश, उत्पत्ती 15वा अध्याय 18 ते 21 वचनामध्ये वाचूया कोणाचा देश देणार आहे. त्या दिवशी परमेश्वराने आब्रामाशी करार करून सांगितले. बघा, ऐका, कुठपासून कुठपर्यंतचा प्रदेश? मिस्राच्या नदीपासून, मिस्राच्या नदीपासून ते महानदी फरात येथपर्यंतचा प्रदेश मी तुझ्या संतानाला देतो. पुढे केनी, कनिजी, कदमोनी, हित्ती, परिज्जी, रफाईम, अमोरी, कनानी, गिरगाशी व यबुसी ह्या सगळ्या लोकांचा प्रदेश मी तुझ्या ताब्यात देणार आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. देवाचं अभिवचन आहे. सगळ्यात पहिली गोष्ट वचनदत्त देश. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, मी तुझी संतती वाढवणार, तुला मी उन्नत करणार. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की मी तुला बरकत देईल, मी तुला अति फलसंपन्न करीन. हा देवाचा शब्द आहे, अति फलसंपन्न. एवढं कुणीच नसणार आहे. मग ते फलसंपन्न कशात? आत्मिक जीवनात पण, जगिक जीवनात पण. प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर आपल्याला फलसंपन्न करणार, असं त्याने आब्रामाला अभिवचन दिलं. आतापर्यंत जेवढा तुम्ही भाग ऐकलेला आहे, ऐकलं का लक्ष देऊन सगळ्यांनी? तर पहिली गोष्ट एक आपल्याला कळालेली आहे, आब्रामाला देवाने करार केला आणि त्याला प्रॉमिस केलं, त्याला अभिवचन दिलं, ह्या 3 प्रकारचे आशीर्वाद मी तुला देईन. पण आता ते आब्रामाला दिलं, ते आपण वाचून आणि आपल्याला काय फायदा? तर त्याचा काय फायदा आहे ते समजून घ्या. आब्रामाला दिलेला आशीर्वाद त्याच्या संतानाला मिळणार आहे, हे त्याचं अभिवचन आहे. आब्रामाचं संतान कोण होतं? इसहाक. आब्रामाचे आशीर्वाद इसाकाला मिळाले. इसाकाचे आशीर्वाद एसावला मिळायला पाहिजे होते. पण तिथं याकोबाने काहीतरी लबाडी केली, चिटिंग केली. आंधळा झालेल्या बापाला त्यांनी फसवलं. कपडे बदलले, ऍक्टिंग करतोय, आशीर्वाद मिळवायचा प्रयत्न करतोय. जुन्या करारात लोक आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी खूप काय काय गोष्टी करत होते, खूप कष्ट घेत होते, खूप त्रास घेत होते. खोटच बोलतायत, झोंबीच करतायत, काय काय करतायत. अशी जुन्या करारातली रीत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळाल्या. पण आज एक वेगळं आगळं रिव्हिलेशन देवाच्या वचनाचं आपण ऐकणार आहोत. आब्रामाचं संतान जे अभिवचनात सांगितलेलं आहे, तो इसहाक नसून तो डायरेक्ट प्रभू येशू ख्रिस्त आहे. आता ते कसं, ते वचनातून पाहूया. कारण की काय ना, खूप मोठ्या वर्षांचा गॅप आहे. आब्रामानंतर किती वर्षांनी येशू आला, मग ते वचनात आपल्याला दिसलं पाहिजे. वाचू आपण गलतीकरास पत्र 3रा अध्याय 15 आणि 16 वचन. गलती 3, 15 आणि 16. बंधुजन हो, मी व्यावहारिक दृष्टीने बोलतो. माणसांनी देखील कायम केलेला करार कोणी रद्द करत नाही किंवा त्यात भर घालत नाही. व्यावहारिक रीतीने मी बोलतो. करार केला तर त्याच्यात भर घालता येत नाही. आता एखाद्याने करार केला, कसला पण, जमीन एखाद्याची घेतली करारावरती, 99 वर्षाचा करार केला. एकदा करार झाला तर शब्द बदलता येतात का त्याचे? मध्येच रद्द करता येतो का? करार केला म्हणजे केला. एखाद्याने घर विकत घेतलं, जमीन विकत घेतली, करार केला म्हणजे केला, संपलं. त्याला परत बदलता येत नाही. जर या ठिकाणी देवाचं दास गलतीकराच्या मंडळीला सांगत आहे की जगात तुम्ही केलेले करार मोडत नाही, तर देव त्याचा करार कसं काय मोडणार? देवाने दिलेला करार किती सामर्थ्यवान आहे हे या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये नमूद करण्यात आलंय. आता 16 वचन ऐका.
आब्रामाला व त्याच्या संतानाला ती अभिवचने सांगितली होती. संतानांना असे पुष्कळ जणांसंबंधाने तो म्हणत नाही. मी तुझ्या संतानांना म्हणजे तुझ्या सगळ्याच लेकरांना देईल असं नाही, तर तुझ्या संतानाला असे एकाविषयी तो म्हणत आहे. इथं स्पष्ट लिहिलंय किती जणांबद्दल. एकाला तो आशीर्वाद मिळणार आहे. आणि पुढे लिहिलंय असे एकाविषयी तो म्हणत आहे आणि तो एक ख्रिस्त आहे. आमेन, हालेलुया. आब्रामाचं ते एक संतान कोण आहे बायबल सांगतं? प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्त आब्रामाचं ते संतान आहे की ज्याला ते आब्रामाचे सगळे आशीर्वाद त्या ख्रिस्ताच्या ठाई ओतण्यात आलेले आहेत. आमेन. बरं, आता आब्रामाचे आशीर्वाद ख्रिस्ताच्या ठाई आहेत. तो तर देवाचा पुत्र आहे. जगात ज्यावेळेस तो आला ते सगळे आशीर्वाद त्याच्या ठाई आले. ते सगळे सामर्थ्याच्या गोष्टी त्याच्या ठाई आल्या. आणि मग पुढे बायबल काय सांगतं ऐका. त्याच्या आधीची 2 वचनं आपण वाचली त्याच पुस्तकामध्ये. गलती 3 अध्याय 13 आणि 14 वचन ऐका लक्ष देऊन. गलती 3, 13 आणि 14. आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले. आमेन. नियमशास्त्राच्या शापापासून तो स्वतः शाप झाला आणि आपल्याला खंडणी भरून सोडवले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. यात उद्देश हा की आब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा. किती लोक आमेन म्हणतील? कोण आहेत परराष्ट्रीय? परराष्ट्रीय म्हणजे यहुदाच्या बाहेरचे लोक सगळे परराष्ट्रीय. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाने आब्रामाशी करार केला आशीर्वादाचा. ख्रिस्त येशू ते संतान झाला आब्रामाचं. संतान बनून तो जगामध्ये आला. आब्रामाचे आशीर्वाद ख्रिस्ताच्या ठाई आहेत. आणि जर तुम्ही आज ख्रिस्ताच्या ठाई आहात तर सगळे ते आशीर्वाद आब्रामाचे तुमच्या आणि माझ्या जीवनावरती उतरले आहेत. तुमची उन्नती आज नंतर थांबणार नाही, कारण तुमचे आशीर्वाद आब्रामाचे आशीर्वाद आहेत. तुमची बरकत थांबणार नाही. परमेश्वर सगळ्या बाजूंनी तुम्हाला संपन्न करीत आहे. त्याच्या आशीर्वादाने तो भरत आहे, कारण आब्रामाचे आशीर्वाद आता आपले आशीर्वाद आहेत. किती लोक आमेन म्हणणार आहेत? म्हणा, मी आशीर्वादित आहे. मी आशीर्वादित आहे. कोणाचे आशीर्वाद आहेत ते? आब्रामाचे आशीर्वाद ख्रिस्त येशूच्या ठाई परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. देवाचा किती मोठा आपल्यासाठी एक महान आशीर्वाद आहे प्रियांनो. आब्रामाला हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी किती गोष्टीतून, किती संकटातून जावं लागलं, किती त्याला कठीण परिस्थितीमधून जावं लागलं. ही काय सोपी गोष्ट नाहीये. आपला एकुलता एक मुलगा घ्यायचा, लाडका मुलगा घेऊन होरेब डोंगरावरती जायचं, देव सांगतो मार तुझ्या मुलाला. सोपी गोष्ट नव्हती प्रियांनो. इथं आपले लोक बसमध्ये जर एखादा म्हटलं थोडा सरक तर सीट द्यायला तयार होत नाहीत. मुलगा कुठून देणार? ऐकताय का चर्च तुम्ही? इथं कुणी स्वतःची वस्तू लवकर काही देत नाहीत. तुटली फुटली असली तरी स्वतः सांभाळून ठेवतील. एक लाडाचा मुलगा, एकुलता एक मुलगा देव मागतोय, कसं देणार प्रियांनो? आब्रामाने तो विश्वास दाखवला. आणि ज्यावेळेस आम्ही ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, आशीर्वाद 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 आमच्या जीवनात मोकळे होतात प्रियांनो. आता जे आपल्या जीवनात आशीर्वाद आहेत ते कोणाचे आशीर्वाद आहेत? आब्रामाला दिलेले आशीर्वाद आता ते परराष्ट्रीयांना म्हणजे आपल्याला मिळालेले आहेत. मग आता सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, वचनदत्त देश. कोणता आहे आपला वचन देश? इस्रायल. सगळ्यांनी पासपोर्ट काढायचं तिकडे जाऊन राहायचं. वचनदत्त देश कोणता आहे आमचा? कुठली सियोन? इकडची का वरची? वरची, स्वर्गामधला. स्वर्ग आमचा वचनदत्त देश आहे. हालेलुया. स्वर्ग आमचा वचनदत्त. आम्ही नागरिक कुठले आहेत? स्वर्गाचे नागरिक आहेत. हालेलुया. आम्हाला किती आनंद पाहिजे. आम्ही स्वर्गाचे नागरिक आहोत. आम्ही स्वर्गाचे लोक आहोत. स्वर्ग आमच्या पाठीशी आहे. स्वर्गाने आम्हाला सपोर्ट केलेला आहे. स्वर्गीचा देव आमच्या बरोबर आहे. आमचा पुरवठा स्वर्गातून आहे. आमचे आशीर्वाद स्वर्गातून आहेत. कारण आम्ही कुठले नागरिक आहेत? स्वर्गाचे नागरिक आहेत.
स्वर्गाचे नागरिक आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, ही एक फार मोठी आशीर्वादाची गोष्ट आहे की देवाने आम्हाला स्वर्गाचे आशीर्वाद देऊन आम्हाला आशीर्वादित केले. स्वर्गाचे आशीर्वाद, स्वर्गाचे आशीर्वाद काय ते आम्हाला कळालं पाहिजे. स्वर्गाचे आशीर्वाद काय की ज्या दिवशी तुमची नाळ तुमच्या आईपासून तोडण्यात आली, तुमची नाळ तुमच्या देवाबरोबर जुडली आहे. हालेलुया. तुम्ही स्वर्गाशी जुडलेले लोक आहात. आता जगाकडे नजर नाही लावायची. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीसाठी. माणसापुढे आज नंतर हात पसरायचे नाहीत. कोणापुढे हात नाही पसरायचे. ते कादरला गोमर आणि ते सगळे राजे लोक ज्यावेळेस या सगळं लोटाचे सगळे प्रॉपर्टी वगैरे त्या सदोम गमोरा लुटून घेऊन गेले 5 राजे. अब्रामाला ऐकलं, अरे माझ्या पुतण्याचं सगळं गेलंय, काय करू, मला लढावं लागेल. सैन्य कुठून आलं, घरात किती जण आहेत रे तुम्ही सगळे, बाहेर या सगळे लढायला जायचे. किती आहेत काउंट कर. 318 लोक. किती? 318 लोकांना बरोबर घेतलं आणि 5 राजांबरोबर जाऊन युद्ध लढला. त्या 5 राजांना हरवून जेवढं नेलं होतं ते लुटलेलं सगळं परत आणलं. किती लोक आमेन म्हणणार आहेत. एकदा आशीर्वाद आला ना की गेलेल्या गोष्टी परत यायला सुरुवात होते. एकदा प्रभूचं सामर्थ्य आलं ना, एकदा देवाचा अभिषेक आला ना, गेलेले आशीर्वाद परत आपल्या जीवनाकडे यायला सुरुवात होते. तुम्ही ऐकताय का चर्च? लक्ष देऊन. ही हिम्मत आली कुठून? त्याला माहित आहे लढाईवर 318 आणि माझं काहीच नाही. माझा देव माझ्या बरोबर आहे आणि ज्याच्या बरोबर देव आहे तो यशस्वी होणार म्हणजे होणारच. हालेलुया. त्याची प्रॉस्पॅरिटी, त्याची उन्नती, त्याची बरकत कोणीच काढून घेऊ शकत नाही. प्रियांनो, अब्राम या प्रकारचा व्यक्ती आहे. या प्रकारचे आशीर्वाद त्याच्या जीवनात आहेत. आणि ज्या वेळेस आम्ही म्हणतो की तसे आशीर्वाद आमच्या जीवनात आहेत, मग जेव्हा आम्ही पहिली गोष्ट समजून घेतो की वचनदत्त देश आमच्यासाठी स्वर्ग आहे. आमची नाळ जर स्वर्गात जुडलेली आहे तर आमची मदत कुठून येणार? स्वर्गातून येणार. अब्राम जसा तिकडून सगळं लुटीचं सगळं घेऊन आला, त्याला मल्कीसदेक सामोर आला, सगळ्याचा दशमांश त्याला दिला, त्याने देवाचं गौरव त्याने केलं, बाकीची प्रॉपर्टी घेऊन तो चाललाय. आणि मग तिकडचा सदोमचा राजा येतो, म्हणतो ही सगळे पैसे तुला ठेवा अब्रामा. ते माणसं जेवढे नेले होते त्या लोकांनी ते मला देन, सगळा पैसा तुला राहू दे. अब्रामाचं काय उत्तर होतं माहिती का? तुमचा एक सुतळीचा तोडा सुद्धा मला नको. किती लोक आमेन म्हणणार आहेत या गोष्टीला? जर मी तुमचं आज काही घेतलं तर उद्यापासून तुम्ही माझ्या नावाची बदनामी कराल आणि म्हणाल या अब्रामाला आम्ही संपन्न केलं. आम्हाला संपन्न करण्याची ताकद जगात नाही. आमचा संपन्न करणारा आमचा देव स्वर्गात विराजमान आहे. तो आमची उन्नती करणारा, तो आम्हाला आशीर्वाद देणारा, आमच्या जीवनावर सामर्थ्य ओतणारा तो देव आहे. आमची उन्नती पूर्व पश्चिमेकडून नाही, डायरेक्ट स्वर्गातून येते. प्रियांनो, आमचे आशीर्वाद स्वर्गाचे आहेत कारण आम्ही स्वर्गाचे वारसदार आहोत. अब्रामाला तो वचनदत्त देश दिला, पण येशू ख्रिस्ताच्या द्वारे आज आमचं अस्तित्व स्वर्गामध्ये आहे. आज आमचं नागरिकत्व स्वर्गामध्ये आहे. आज आमचे आशीर्वाद स्वर्गातून आहेत. हालेलुया. जग आम्हाला काय श्रीमंत करणार? आमचे आशीर्वाद स्वर्गातून आहेत. हालेलुया. आमचे आशीर्वाद स्वर्गातून आहेत. आमचे आशीर्वाद स्वर्गातून आहेत. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, जर हे प्रकाशन तुम्हाला कळालं, आज नंतर तुमच्या जीवनात गरिबी ही गोष्ट राहणारच नाही. मी काय म्हटलं तुम्ही ऐकलं का? तुम्हाला कर्ज काढायची गरज पडणार नाही. तुम्ही उसनं द्याल लोकांना. कुठले वारसदार? स्वर्गाचे वारसदार. एका भावाला विजाच मिळत नव्हता अमेरिकेचा. प्रार्थना केली, त्याला मिळाला विजा. असा नाचत होता, काय मिळालं आणि काय नाही. अरे इथला विजा मिळणारे लोक एवढा आनंद करतात, आपल्याला तर डायरेक्ट स्वर्गाचं नागरिकत्व आहे, डायरेक्ट स्वर्गाचे आशीर्वाद आहेत. मग आता ज्याला माहिती माझं नागरिकत्व स्वर्गीय, तो रस्त्याने चालताना पण एकदम राजेशाही थाटातच चालणार. लोक म्हणतील अरे तू खिसे रिकामी, तू एवढा कसा काय इकडे आनंद? स्वर्गाचा नागरिक आहे. अरे काय तुझ्याकडे हे नाही, तुझ्याकडे स्वर्गाचा नागरिक आहे. हालेलुया. माझी गरज जगातून पूर्ण होत नाही, माझी गरज स्वर्गातून पूर्ण होते. हालेलुया. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ इंडियामध्ये किती आहेत त्याचं काही घेणं देणं नाही. बँक ऑफ हेवन मध्ये पाहिजे.
आणि ज्याच्या बँक ऑफ हेवन स्वर्गाच्या बँकेत आहेत, त्याला कशाची कमी पडत नाही. योग्य वेळी परमेश्वर तुमच्या गरजा पूर्ण करतो. अलौकिक रीतीनं, सामर्थ्याने त्याचं गौरव तो प्रकट करत असतो. प्रियांनो, हालेलुया. खूप वेळा मला त्याने अनुभव दिला असा, खूप वेळा. मी किती सांगू तेवढं कमी, किती सांगू तेवढं कमी. हाक मारायची, डायरेक्ट बापाला हाक मारा, त्याच्या समोर नतमस्तक व्हा. कारण तुम्हाला जगाचे नाही, तुम्हाला अब्रामाचे आशीर्वाद आहेत. जंगलात जरी पाय ठेवला तरी तुम्ही संपन्न असणार आहेत. तुम्ही जिथं असाल तिथं तुमची उन्नती असणार आहे. आत्मिक रीतीनं प्रबळ व्हा प्रियांनो. पहिली गोष्ट आत्मिक रीतीनं प्रबळ व्हा. सगळ्यात पहिली गोष्ट, आध्यात्मिक रीतीनं जे प्रबळ आहेत ना, ह्या जगी गोष्टीचं त्यांना काहीच टेन्शन वाटत नाही. तुम्हाला कुठल्या अडचणीची, अडखळणाची, कशाचीच तुम्हाला भीती वाटणार नाही. आत्मिक रीतीनं आधी प्रबळ व्हायला सुरुवात करा. वचनदत्त देश आमच्यासाठी तो स्वर्ग आहे. आमेन. दुसरी गोष्ट, तुमची संख्या वाढणार हे अभिवचन आहे. दुसरा आशीर्वाद काय अब्रामाचा करारात? बहुगुणित. देवाच्या प्रिय लोकांनो, कुणी असो, फिलिप्पी 2 अध्याय घरी जाऊन बारकाईने वाचा. प्रत्येक गुडघा टेकला जाणार आहे. हालेलुया. प्रत्येक जिव्हा कबूल करेल येशू ख्रिस्त हा प्रभू आहे. आमची संख्या वाढत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. लोक प्रभूकडे वळत आहेत, वाईट मार्गाला सोडून येत आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, फार मोठा जमाव असेल की ज्या दिवशी आम्ही सगळे एकत्रित स्वर्गात प्रवेश करणार आहेत. आमेन. हालेलुया. देव आम्हाला बहुगुणित करत आहे. हालेलुया. स्वर्गात जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मग ह्या दिवसात आपल्याला काय करावं लागेल? बहुगुणित होण्यासाठी आपल्याला सुवार्ता प्रसार करणं गरजेचं आहे. परमेश्वराने सांगितलं, मी तुम्हाला बहुगुणित करणार आहे, मी तुमची वाढ करणार आहे, मी तुमची उन्नती करणार आहे. आज पहिला आशीर्वाद आमच्यासाठी वचनदत्त देश दिलाय. दुसरी गोष्ट आम्हाला आशीर्वाद आहे की परमेश्वर आम्हाला बहुगुणित करणार आहे. आणि तिसरी गोष्ट, तो आम्हाला संपन्न करणार आहे. आता ही जी संपन्नता आहे, तर 2 गोष्टींची संपन्नता असते. एक जगाच्या दृष्टीने संपन्नता असते आणि दुसरी गोष्ट आध्यात्मिक रीतीनं संपन्नता असते. कधी असं होईल की आमचे खिशे रिकामे असतील, पण आम्ही आध्यात्मिक रीतीनं नेहमी संपन्न पाहिजे. आमच्या चेहऱ्यावरचं दुःख जगाला सांगत फिरायचं नाही. किती लोक आमीन म्हणतील? सतत प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा सांगतो, बस सतत आनंद करा. आत्मिक रीतीनं जे संपन्न आहेत, आध्यात्मिक कृपादानांनी जे भरलेले आहेत, त्यांना कशाचीच भीती वाटत नाही. ते लोक कशाच्याच भयामध्ये जात नाहीत, कारण ते आध्यात्मिक रीतीनं संपन्न आहेत. प्रियांनो, तो आशीर्वाद देव बापाने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. मग आत्मिक रीतीनं संपन्न असणं म्हणजे काय? की आम्ही जास्तीत जास्त वचनं स्वतःमध्ये स्वीकारली पाहिजेत. वचनाचा अधिक अभ्यास केला पाहिजे. अधिक आम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावरती आम्ही जोर दिला पाहिजे. अधिक आम्ही देवाच्या कृपादानांनी भरलं पाहिजे. अधिक आम्ही आत्म्याच्या फळांनी भरलं पाहिजे. आत्मिक गोष्टीवर आमचं अधिक लक्ष पाहिजे. याला म्हणतात आत्मिक संपन्नता. तुम्ही संकटात आलात, कुठल्याही प्रकारचा आजार आला, तुमच्याकडे उत्तर आहे. यशा 53:5, येशूला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य मिळालंय. मी आजाराला स्वीकारत नाही. आजारा निघ येशूच्या नावात. आजार निघून जातो. आणि एखादा आत्म्यात कमजोर आहे, सगळ्या दुनियाला फोन करतो, दादा डॉक्टरनी सांगितलं असा आजार झालाय. एक तर सुरुवातीला असं काम करतो का चिकन मटन शिवाय काही खातच नाही. रोज असं काही खात राहतील का ज्यांनी एक ना एक दिवस त्रास होईल. 40-50 वर्ष उलटले का नगरला जातील एखाद्या हॉस्पिटलला ब्लड चेक करायला, त्रास होतो. मग ते दुर्बिणीमधून बघतात सगळ्या कोंबड्या पळतात, अजून काय काय पळते सांगता येत नाही. मग त्रास चालू झाले. देवाच्या प्रिय लोकांनो, शरीर देवाचं मंदिर आहे. आम्ही त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आत्मिक रीतीनं आधी आम्हाला संपन्न होणं गरजेचं आहे. भौतिक आशीर्वाद तुमच्याकडे येणार म्हणजे येणारच. प्रेषितांची कृत्य 3 अध्यायामध्ये एक सुंदर नावाच्या दरवाजाजवळ एक लंगडा भिकारी बसलेला आहे, जन्माचा आहे. पेत्र योहान तिथं आले. पेत्राचं वाक्य सांगा मला, काय म्हटलं तो? माझ्याकडे काय नाही, सोने रुपये माझ्याकडे
आता बघा, एक गरीब माणूस चर्चच्या दारात बसलाय, रस्त्यावर बसलाय. देवाचे अभिषिक्त सेवक ज्यांना पवित्र आत्मा मिळालाय दुसऱ्या अध्यायात, असे अभिषिक्त सेवक तिथून बाहेर येतात. म्हणजे पवित्र आत्मा मिळाल्यावर माडीवरच्या खोलीमधून पेत्र बाहेर येतो, संदेश देतो. किती हजार लोकांनी विश्वास ठेवला? 3000 लोकांनी त्या दिवशी येशूवर विश्वास ठेवला. पेत्र काही साधारण माणूस नाहीये, 3000 लोकांच्या मंडळीचा पाळक आहे. आणि त्याच्याकडे काही नाहीये, सोने रुपये माझ्याकडे काही नाही. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. सुंदर नावाच्या दरवाजा जवळच्या भिकाऱ्याला त्याने सांगितलं, सोने रुपये माझ्या जवळ काही नाही. भिकारी म्हटला, असं तुझ्या जवळ नाही, माझ्या जवळ नाही, ये बस. तुझ्या जवळ नाही, माझ्या जवळ नाही. पेत्र म्हटलं, पण जे माझ्याकडे आहे ते मी तुला देतो. नासोरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आमेन, हालेलुया. येशू नावाचं धन आमच्याकडे आहे. मग पेत्र आणि योहान गरीबच राहिले का? त्यांच्याकडे पैसा आलाच नाही का? पुढे वाचत जा. सगळ्या लोकांनी जमिनी विकून विकून पैसा त्यांच्या पायावर आणून टाकला. आधी आध्यात्मिक रीतीनं प्रबळ व्हा, पैसा संपत्ती तुमच्या पायाजवळ येईल, बरकत तुमच्या पायाजवळ येईल, परमेश्वर तुम्हाला उन्नत करेल आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. आधी सर्वप्रथम देवाचं राज्य मिळवण्यासाठी आम्ही झटलं पाहिजे. आत्मिक रीतीनं आम्ही प्रबळ झालं पाहिजे. सामर्थ्यात आम्ही उभं राहिलं पाहिजे. आमेन म्हणाल का? हालेलुया. बोला येशू मसीह की. साधा संदेश, साधा टीचिंग आजचं. देव करार करणारा देव आहे. देवाने वेगवेगळ्या लोकांशी करार केला. आब्रामाशी करार केला आणि 3 गोष्टी त्याला देण्याचं प्रॉमिस केलं. पहिली गोष्ट वचनदत्त देश, दुसरं अभिवचन बहुगुणित करण्याचं आणि तिसरं अभिवचन संपन्न करण्याचं. त्याच्यानंतर त्याच्या संतानाला हा आशीर्वाद मिळणार हे सांगण्यात आलं. तो आशीर्वाद जो आहे तो भौतिक रीतीनं त्या सगळ्या इसाक, याकोब त्यांना मिळत गेले. आज इस्रायलकडे तो आशीर्वाद असेल, पण आध्यात्मिक दर्जावरती आम्ही पाहिलं की आब्रामाचं तो संतान, वचनदत्ता संतान, तो येशू ख्रिस्त आहे. आणि जे येशूवर विश्वास ठेवतात त्यांना येशूकडले आशीर्वाद मिळालेत. म्हणजे आपल्याला आब्रामाचे आशीर्वाद प्राप्त झाले आहेत. आपल्यासाठी वचनदत्त देश सियोन देश आहे, स्वर्गीय यरूशलेम आहे. स्वर्ग आमच्यासाठी वचनदत्त देश आहे. बहुगुणित होशील म्हणजे ही सुवार्ता अख्ख्या जगात जाणार आहे आणि प्रत्येकाला प्रभू समोर गुडघे टेकावेच लागणार आहेत. एक दिवस असा येईल की त्या दिवशी कुणीच म्हणणार नाही की तुमचा देव खरा आहे, तुमचा देव खोटा आहे, तुम्ही असे तुम्ही तसे. येशू मेगारूढ होऊन येईल त्या वेळेस त्याचा लख प्रकाश सगळ्या जगात पडेल. या भिंतींच्या आतमध्ये प्रकाश येईल. सगळीकडे मोठा नाद असेल. शेवटच्या तुतारीचा नाद होत असताना लोक आपल्या घरादारातून बाहेर येतील, इमारतीतून बाहेर येतील, सगळे लोक सगळे बाहेर येतील, रस्त्यावर येतील आणि सगळ्यांची नजर आकाशाकडे लागलेली असेल. आणि म्हणून प्रकटीकरण 1 अध्याय 7व्या वचनाप्रमाणे प्रत्येक डोळा येशूला पाहणार आहे. प्रियांनो, तो दिवस असा असेल की ज्यांनी येशूला नाकारलं, भोसकलं, ज्यांनी त्याला मारलं, ज्यांनी त्याची निंदा केली, छळ केले, ज्यांनी देवाच्या नावावरती विश्वास ठेवला नाही, ज्यांनी विश्वास ठेवला कुणीही असतील, त्या प्रत्येकाला येशूचं दर्शन होणार आहे. हालेलुया. त्या दिवशी कुणी म्हणणार नाही येशू आहे का नाही की काय. प्रत्येकाला विश्वास ठेवावा लागेल. देवाच्या प्रिय लोकांनो, पण हे दिवस आमच्यासाठी बहुगुणित होण्याचे दिवस आहेत. जिथं सुवार्ता पोहोचली नाही तिथं सुवार्ता घेऊन जा, हुशारीने जा, ज्ञानाने जा, देवाच्या आत्म्याने जा, प्रेरणेने जा. प्रभू तुम्हाला घेऊन जातोय असं जा. पण परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करत आहे की आज नंतर तुम्ही बहुगुणित होत आहात. हालेलुया. आज नंतर देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे, तुम्हाला मल्टिप्लाय करत आहे, तुमची संख्या परमेश्वर वाढवत आहे. आमेन. बळाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, पण देवाच्या आत्म्याच्या द्वारे कार्यसिद्धी होईल. तिसरी गोष्ट देव संपन्न करत आहे आणि ती संपन्नता आध्यात्मिक कृपादानांची संपन्नता असेल. आणि दुसरी गोष्ट, ती संपन्नता या जगातले आशीर्वाद पण तुमच्याकडे धावत येणार आहेत. आमेन. बोलो येशू मसीह की.